ज्ञानदीप लावू जगी. आळंदीला आल्यावर काय करावं हे कळालं पाहिजे. बाया घेतात बांगड्या, गडी घेतात घोंगड्या. आळंदीला आल्यावर काय करावं? 18 प्रकारची फळं मिळवावी आणि घरी जावं. 18 प्रकारची फळं, हो. कोणतं सफरचंद, डाळिंब ते उपासाला, याला महत्वाला नाही. महत्व दुसऱ्या गोष्टीचं आहे. आळंदी वारीची 18 प्रकारची फलश्रुती धर्मशास्त्रात आलेली आहे. आळंदीला आले, सर्वात पहिली गोष्ट माऊलीची पूजा करा. आजही मराठवाड्यातली मंडळी आळंदी वारीला आले का पूजा केल्याशिवाय जात नाही. महाराज 5-5 तास उभा राहतात पूजेच्या वारीला. पूजा करा माऊलीची, माऊलीची पूजा करा, माऊलीचं तीर्थ घ्या. फळ काय? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कृतकृत्य व्हाल. आपण पूजा करून तीर्थ घेतल्यावर कृतकृत्य होऊ यात नवलं काय? जगताचा मालक पांडुरंग परमात्मा यांची स्वतः पूजा करतो आणि यांचं तीर्थ घेतो, कृतकृत्य झालो असं स्वतः म्हणतो. त्याला 4 हात आहेत. तो दोवरी दोन्ही भुजालो घेऊन या संतांची पूजा करण्यासाठी तो स्वतः इथं आला. आणि चतुर्भुज विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज म्हणजे द्विभुज ज्ञानोबराची पूजा केली. तुळशी मंजुरी केशीराज त्यांचे मस्तकी वाहत असे. आणि मग ते तीर्थ घेतलं, चरण तीर्थ घेतले, तेने समस्त मंदिर शिंपिले, आपणा मुखी घातले, म्हणे कृतकृत्य झालो. म्हणून आळंदीवाळीचं सर्वात पहिली साधन आहे पूजा करा माऊलीची आणि तीर्थ घ्या, कृतकृत्य व्हाल. महाराज तुमच्या लक्षात नसत संस्थांनी पूजा बंद केल्यात. हा लक्षात आलं, बर मग नका पूजा करू. मग 2 हस्तक आणि 1 मस्तक ज्ञानोबरायाच्या समाधीचं दर्शन घ्या. दर्शन घेतलं, फळ काय? सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होते. ज्ञानोबरायाचं दर्शन गेलं तुम्ही मुक्त व्हाल. आम्ही मुक्त होऊ पप्याची आई. अरे सकळ ही कुळे पवित्रा याचे दर्शने होती. माऊलीचं दर्शन घ्या. एक तर पूजा करा, नाही तर दर्शन घ्या. अहो दर्शनाला आता 4-4, 5-5 तास लागतात. एवढी वेळ नाही हो. साखर झालेली, मिनटाला खावं लागत आहे, पाणी प्यावं लागत आहे, अनेक अडचणी. कधी कधी आळंदीला आल्यावर पाणी पचत नाही. आडणाऱ्या गाड्या कधी कधी भरधाव वेगाने सुटतात यार. मग एवढं 4-5 तास बारीला उभा राहणं अवघड आहे. बरं, तिसरं साधन सांगा. तुम्ही मोजत चला किती सांगतोय. पहिलं सांगितलं पूजा करा, दुसरं सांगितलं दर्शन घ्या. नाही दर्शन जमलं मग नुसती समाधी निहाळा. म्हणजे हैबत बाबाच्या पायरीपासून समाधी बरोबर दिसते बघा, किंवा थोडं आत जा मंडपात आणि तिथून समाधी पहा. कारंजा मंडपातून पहा, विना मंडपातून पहा, समाधी दिसते. दर्शनाला लोक आले ना मध्ये समाधी दिसते. समाधी निहाळली, फळ काय? धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी. पूजा करू नका, दर्शन घेऊ नका, नुसतं दृष्टीने माऊली पहा. जो याते दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी. वैकुंठ भवनाशी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी कधी? पाहता समाधी ज्ञानदेव. नुसती समाधी पहा, माऊलीची समाधी. बऱ्याच लोकांच्या घरी गेलं ते आडाम तडाम लोकांचे फोटो लावलेले, स्वामीन, बाप्पून, आम्मा, गुरुमावल्या, मामा, दादा, मामा, बाबा, त्यांच्या सकट तुम्हाला विमानात घालून पुण्यतिथी साजरी करा. अरे त्यांच्या गळ्याने साध्या माळी नाही. तुम्ही महाराष्ट्रीयन माणसं स्वामीचे बाबाचे फोटो लावले, निवळ बावळाट आहेत महाराज. मग आजपासून आपल्या बैठक व्यवस्थेमध्ये आपण जिथं बसतो तिथं वर संजीवन समाधीचा फोटो पाहिजे महाराज. वा, समाधी पाहिजे माऊलीची. वा, सुंदरपैकी समाधी दिसली पाहिजे, ओरिजिनल समाधी दिसली पाहिजे. वा, नुसती ती समाधी निहाळा, फळे. बर, पूजा करा, नाही जमलं तर दर्शन घ्या, नाही जमलं तर समाधी निहाळा. अहो महाराज निहाळायला गेलं तर तिथं लोकांचे पाय जमीन दिसत येत. दर्शनाला गर्दी किती आहे झाली लोकांची. पाय जमीन पॅन्टीन, पाय जमीन पॅन्टी, समाधीच दिसाना. ठीक आहे. चौथं सांगतात, एक काम कर, काय? सिद्धेश्वराची पूजा कर. सिद्धेश्वराची तर पूजा चालू आहे ना. सिद्धेश्वराची पूजा केली, फळ काय? आणि काय केले ज्ञानराजा जो या सिद्धेश्वरी करील पूजा तो अंतरंग सखा पै माझा मुक्ती. नुक्ती कोण म्हणलं? नुक्ती नाही, मुक्ती. मुक्ती सहजा झाली. त्याशी सहज मुक्ती प्राप्त होते. मुक्तीसाठी अट्टहास करायचं नाही, फक्त आणि फक्त सिद्धेश्वराची पूजा करा. चौथं साधन सांगितलं. अहो वारीच्या काळात सिद्धेश्वराची पूजा बंद असते. आम्ही वारीलाच येतो, नका पूजा करू. मग सिद्धेश्वराला नमस्कार करा. अश्वत्थ सिद्धेश्वर करी समाधीशी नमस्कार.
तो पावे मोक्ष पैसा येथे संशय नाही. सिद्धेश्वराला नमस्कार करा. किती सांगितलं? आधी सांगितलं हा वा असं मामा पाहिजे हुशार. आधी सांगितलं पूजा करा, नाहीतर दर्शन करा, नाहीतर नमस्कार करा, नाही दृष्टी निहाळा, नाहीतर सिद्धेश्वराची पूजा करा, नाही तर सिद्धेश्वराला नमस्कार करा. 5 सांगितले. अहो महाराज तिथपर्यंत जाणंच अवघड आहे. मग 6वं सांगतात आजान वृक्षाची पानं भक्षण करून अनुष्ठान करा. फळच 6वं फळ. फळ काय? आजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षुनी करी अनुष्ठान त्याशी साध्य होईल ज्ञान येथे संशय नाही. जोग महाराजांनी वैकुंठवासी लक्ष्मण व गुरव इगतपुरीकर आणि बंकट स्वामी महाराज यांच्याकडून 100 पारायणं एक टाइम दूध पिऊन करून घेतली. सकाळी 4ला स्वामी पारायण सुरू करायचे, स्वामी आणि लक्ष्मण महाराज, आणि संध्याकाळी 4ला एका बरोबर 12 तासात मांडी न मोडता बरोबर 12 तासात पारायण करायचं. आणि तुम्ही हे जेवायचं नाही ना, बरोबर पारायण संपल्यावर फक्त 1 लिटर दूध प्यायचं, परत काही प्यायचं नाही. परत दुसऱ्या दिवशी पारायण संपल्यावरच 1 लिटर. असं 100 पारायण 100 दिवसात 1 लिटर दूध पिऊन करून घेतली. आणि पुढची 8 पारायण फक्त आजान वृक्षाची पानं खाऊन करायला लावली. म्हणून बंकट स्वामी, स्वामी तर स्वामी, बंकट स्वामी, बाकीचे स्वामी झाले निकामी. विठ्ठल 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 विठ्ठल. अद्वैतानंद स्वामी सोडून ऐका ऐका काय ज्ञान प्राप्त झालं महाराज. आणि म्हणून काय सांगितलं की आजान वृक्षाची पानं भक्षून अनुष्ठान करा. कितवं झालं? काय घोटाळा आहे. येरी जवळचा वाफा कोरडा राहिला. आधी सांगितलं पूजा करा, नाही तर दर्शन घ्या, दृष्टीने आळा, सिद्धेश्वराची पूजा करा, सिद्धेश्वराला नमस्कार करा. ते नाही जमलं तर आजान वृक्षाची पानं भक्षण करा, अनुष्ठान करा. 6वं झालं. म्हणले अहो ती नागिनीची पानं खायला सांगा, पण आजान वृक्षाची खायला सांगा. एकादशीला पान खाऊ नये बरं का. ओघडा तुम्ही नाथ भागवत. एकादशीला पान खाऊ नये, तंबाखू कवाच खाऊ नये एकादशीला. बरोबर आहे. ते माझ्यापेक्षा लई जा आले तर तेव्हा माझ्याच कीर्तनात दम धरीत नाही तर पुढच्या बोला म्हणते खाली बस मला जा. रामदास बुवा मनसुखांच्या हाताखाली राहिलेली आहेत ना. विठ्ठल विठ्ठल. मी बऱ्याच जणांना म्हणलो तंबाखू सोडा हरदे महाराज. लोक म्हणले महाराज बायको सोडू पण तंबाखू नाही सोडायचे. काय अवघड लईच पडझडे. आणि म्हणून 7वं सांगतात नका आजान वृक्षाची पानं खाऊ, पण आजान वृक्षाखाली बसून कीर्तन ऐका. संस्थेमध्ये वैकुंठवासी भजन भीष्म बोधे बाबा होते. बाबा संस्थेतलं भजन संपलं का मंदिरात यायचे धूपारतीला. भजन 8ला संपायचं, मंदिरातलं कीर्तन 8:30ला संपायचं. बाबा 8 वाजून 10 मिनिटांनी हजर. बाबा म्हणजे घड्याळ होतं मला. बाबा आल्यावर मंदिरात कुठं बसायचे कीर्तन ऐकायला माहिती का? आजान वृक्षाखाली. मी माझ्या डोळ्याने पाहिले. बाबा आजान वृक्षाखाली बसून कीर्तन ऐकायचे. आम्ही म्हणलं बाबा असं का? त्यांनी हे प्रमाण सांगितलं. आजान वृक्षाखाली कथा नित्य जोडे जरी सर्वथा, तो नर नवजाय यमपंथा. जगन्नाथ मामा आईशे जगन्नाथाचे वचन. असं त्यांचं नाव जगन्नाथ आहे. वा किती झालं? 7 झाले. आजान वृक्षाखाली बसून कथा ऐका. बर नाही हो महाराज तिथं नाही जाणं होणार. मग 8वं सांगतात सुवर्ण पिंपळाची पूजा करा. आळंदीला आले ना, सुवर्ण पिंपळाची पूजा करा. बघा सुवर्ण पिंपळाची पूजा केली, फळ काय? सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिली अस्वस्थ. तुम्ही सुवर्ण पिंपळाची पूजा करा, तुमचं पाकिट वाढलंच म्हणून समजा. लक्ष्मीनं संडील तयास जन्म देईल पवित्र. वा सुवर्ण पिंपळाची पूजा करा. किती झालं? 8वं. महाराज संस्थांनी सुवर्ण पिंपळाला काठाडा बांधलाय माहिती का तुम्हाला? पूजाच नाही करता येत, हातच लागत नाही सुवर्ण पिंपळाला. बर मग 9वं सांगता सुवर्ण पिंपळाला 7 प्रदक्षिणा मारा. नित्य प्रदक्षिणा 7. आगाध पुण्य त्वरित पूर्वज वैकुंठाशी जात. 42 असं. त्याचे आई कळड्या 21 कुळ्या आणि 22 कळड्या 21 कुळ्या. 21 दुने 42 कुळ्या वैकुंठाला जातात. सुवर्ण पिंपळाला 7 प्रदक्षिणा मार. महाराज लय अवघड आहे तिथं जाणं आणि ते प्रदक्षिणा मारणं. एक काम कर, प्रदक्षिणेला गर्दी असेल नुसता सुवर्ण पिंपळाला नमस्कार कर. कितवं आहे? 10वं. अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीशी करी नमस्कार, तो पावे मोक्ष पैसा येथे संशय नाही. नुसता अश्वत्थाला नमस्कार करा. किती झालं? 11. बरं मागं पुढं मी सगळं शेवटी समजून सांगतो, तरी ध्यान द्या. 11 झाले. महाराज 11वंही नाही जुळायचं. मग आता 12वं सांगतो, तू देवळातच जाऊ नको. मग हो बाहेर. मग आळंदीत राहा,
पण तसं राहू नको, इथं अनुष्ठान कर. म्हणजे एक दिवसभर पूर्ण थांब, नाही तर 2 दिवस इथं राहून अनुष्ठान कर, किंवा 3 दिवस कर, 5 दिवस कर, महिन्याचं कर, अनुष्ठान कर. फळ नित्य अनुष्ठान ये तीर्थी, त्याचे पूर्वज उद्धरती. इथं जे अनुष्ठान करणारी माणसं आहेत ना, त्यांचं जरूर दर्शन घ्या, आपल्या पूर्वजाचा उद्धार होईल. अनुष्ठान करणाऱ्याला हे फळ सांगितले. महाराज अनुष्ठान करायला वेळ कोणाकडे? मग 13व सांगतात नको अनुष्ठान करू. मग आळंदी तप कर. देव म्हणे येथे जो करील तप तो होईल निष्पाप. आळंदीत 4 वर्ष का होईना साधकाने राहिलंच पाहिजे. 4 वर्ष बाहेर सप्त्याला गेला नाही पाहिजे. ते तप आहे महाराज. देव म्हणे येथे जो करील तप तो होईल निष्पाप. केवळ होईल शिवरूप आत्माराम साक्षात समाधीच्या अभंगात. वा, तप करा. कितवं झालं बघा. आता तुमच्यात मेळच राहिला नाही, काय करावं आता. एक म्हणते 12 आणि एक म्हणते 13. असू द्या, बारामतीच्या तर पुढंच गेला असेल ना. मग मी पुन्हा येईन. बर बारामतीच्या पुढे गेले. मग किती झालं? 13 झाले. बर, तप करा. नाही महाराज तप झालंय, चूप, तप होत नाही. मग ठीक आहे, जप करा. आज वाया वेळ घालू नका बरं का. आज एक युगभर केलेली साधना आणि आज घडीभर केलेली साधना बरोबरीची. एकादशी श्रेष्ठ गाढी आजची. हे प्रमाण पंढरपूरच्या एकादशीला नाही, आळंदीच्या एकादशीसाठी प्रमाणे. समाधी उघडा तुम्ही. एकादशी श्रेष्ठ गाढी नामस्मरणे कोटी याग जोडी, एक एक घडी युगा ये वडी, आयशे सामर्थ्य येचे. आजच्या एकादशीला म्हणून आज आहे ना, फोन बंद ठेवा आणि लावू बी नका. फोन लागतोय, बोललेलंच ऐकू येत नाही. काय बोलू राहिलेत का काय? फोन लागतोय बरं का, फोन लागतोय, बोललेलं ऐकू येत नाही. मग फोनच लावू नका ना आजच्या दिवस. नुसता जप करा, विठ्ठल विठ्ठल जप करा. फळे 14. बर नाही महाराज आमच्याच्याने जप होणार. 15वं सांगतात आळंदीत पंगत घाला. आळंदीत कोणाकोणाच्या पंक्ती आहेत हात वर करा. खरंच करा, प्रामाणिकपणे करा. खरं करा करा. आळंदीत ज्यांची पंगत आहे घ्या हात खाली. जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्य. सगळ्याला विनवणी आहे, गोरे महाराजाकडे इथं अन्नदान चालू आहे. पंक्ती बसलेल्या आहेत, पण तुम्ही आता गावात जायचं. प्रत्येकाने 5-5 किलो तांदूळ किंवा 5 किलो साखर. सगळं एकच नका आणू. कोणी साखर आणा, कोणी तांदूळ आणा, कोणी काहीतरी. पंगत कोणाची असो पण त्या व्यक्तीकडे आणून द्या. एवढं शिजवान वारकऱ्याला खाऊ घाला. इथं अन्नदान केल्याशिवाय माग जाऊच नका. विठ्ठल जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्य. नित्य ब्राह्मण भोजन द्विजा देते जे का अन्न. समाधी ते करोनिया संध्या स्नान ते पवित्र. अजून एक प्रमाणे आता मला घाईने आठवायचं नाही. बर ठीक आहे, अन्नदान करा. महाराज पंगत नाही बा, जेवायचं सांगा. पंगत नाही व्हायची बा आपल्याच्याने, पंगत नाही घालणार. मग कितवं आहे पुढं? 16वं सांगा. काय करा? कीर्तन करा. इथं जर कोणी आग्रह केला, माने महाराज कीर्तन करता का? जरूर करा. जगन मामा करता का? फेटाच बांधा मामा. हा, कीर्तन करा. फळे जो जो करील कीर्तन, जो जो करील कीर्तन, तो तो करेल हे जाण, तो तो करेल हे जाण. अलंकापुरी नारायण स्वयं असती. अलंकापुरी नारायण स्वयं उभे असती. अलंकापुरी नारायण स्वयं उभे असती. आळंदीत कीर्तन करा. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले सांगायचे. इथं त्र्यंबक बाबा बसले, त्यांना विचारा. खेडोपाडी 12 वर्ष कीर्तन करणं, आळंदीत 2 तास कीर्तन करणं बरोबरीच आहे. म्हणून सुवासनीने कुकवाला नाही म्हणू नये. तसं कोणी म्हणलं ना कीर्तन करा, करायचं. किंवा अलंकापुरी कोणी करील कीर्तन, तया लागी पेने वैकुंठीचे. एवढंच पोरे, पण सगळ्याला भारी. विठ्ठल विठ्ठल कीर्तन करिता वैष्णव मेळी ते चतुर्भुज नर होते. असं एक प्रमाणे. धन्य धन्य सृष्टी तळी अलंकापुरी महितळी. कीर्तन करिता वैष्णव मेळी ते चतुर्भुज नर होती. तुम्ही आळंदीत कीर्तन करा, सोयरीक जुळलीत म्हणून समजा. 2चे 4 झालेच, म्हणजे चतुर्भुज होतो असा त्याचा अर्थ. असंच ना महाराज. ते चतुर्भुज नर होती.
मला काल एक जण आमचा जोडीदार मित्र भेटला पण जोडीनेच पाय पडा. अरे म्हणलं लग्न झालं काय? त्याला हो बायको घेऊन आलो. आणि मग जळलं कधी? म्हणजे माऊलीच्या सोहळ्यातच जळलं. कसं काय? सकाळी टँकरला आंघोळ करता आता काय करा काय पडझडे बरं रान धरलं ना का विठ्ठल विठ्ठल. कीर्तन कीर्तन करा आळंदीत. महाराज आम्हाला कीर्तन नाही येत. बर मग पुढचं सांगा किती वय आता? 17. बरं 17 आहे का? काय आहे 17वेचे स्तन्य दिशा आहे का ऐकण्यासाठी? काय करा दरवर्षी आळंदीला या. हे मागचं काही करू नका नुसतं येऊन जा. निळा म्हणे जाणून संत येती धावत. प्रतिवर्षी आळंकापुरीला या. आळंकापुरीला आल्याचं फळ आहे. जो आळंदीला यात्रेला येतो एक विठ्ठल नामा म्हणे सकळ सुकृती नाही ते एकदाच आहे. दरवर्षी या चाललंय ना आळंदीला. नाही तेच आहे निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी आळंदीला यात्रे येते संकाधिक. ते पंढरपूरचं प्रमाणे महाराज ते आत्मा सकाळांचा श्रीहरी त्यातलं येते. तो हा उभा पंढरपुरी म्हणून देव येते दर्शना ऋषींच्या पंगती प्रतिवर्षी उपासके यात्रे येते संकाधिक. आळंदी यात्रेला दरवर्षी या. आपण दरवर्षी येऊ यात नवल नाही. भगवंत स्वतः दरवर्षी येतात समाधी. घ्या पोरे बघा वाघ. पुढल्या वर्षी याचं की तर ठोच मी टाळ घेऊन उभा राहतो. अजूक अवघड प्रमाणे सांगतो आता माझ्याही पाठ्यातलं नाही. निळा म्हणे ते होता कृपाचा शेवट काय हो? 1400 वर्षाची तप्ते तिरवाशी एवढी चांगली लागते चरणाची. नाही गोडबान अलंकापुरी सकळ. नाही थांबा मी म्हणतो 1400 वर्षाची तप्ती तिरवाशी येऊनी चांगदेव लागती चरणाशी करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्याशी देवनी आत्मज्ञान केले. समाधी समयी सकळ समुदाय घेऊनी सुरवर आले पंढरीराय. द्वारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय जाणूनी महिमा निळा चरणातळी राहे. आपुली आपण करा संसार बंधनच तोडावे की विठ्ठल विठ्ठल. प्रतिवर्षी महाराज दरवर्षी येणं होणार नाही. एकदा तरी या. नामा म्हणे सर्व सुकृतीला हिजे एक वेळा जायचे. अलंकापुरा जा एकदा जा रे अलंकापुरा जन्म वेर झाला चुकवा वा. एकदाच जा आळंदीला. अहो नाही महाराज आळंदीला एकदाही जाणं नाही होणार. किती झालं 18च्या पुढे गेलोय आता. बर एकदा जा. नाही एकदाही जाणं होणार. ठीक आहे नका जाऊ. मग घरी बसून 14 अक्षर म्हणा मोजा. मुक्ताबाई किती झाले? ज्ञानदेव किती झाले? 8. सोपान किती झाले? आणि निवृत्ती किती झाले? 80. 14 अक्षरे जो ऐके कर्णविवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर. आता काही संपली वाचिक साधना सांगतात 14 अक्षरी जप करा. म्हणजे 14 लय झाले हो महाराज. 4च म्हणा 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदी ठाव. आयशे शिवादी देव बोलेले 4. अहो 4 लय झाले. 3च म्हणा. काय? आळंदी. नुसतं आळंदी म्हणा. प्रमाणे याला सप्तद्वीप नवखंडे आणि अनंत ब्रह्मांडे त्या नाही त्याहुनी हे हो दोनदा प्रमाण आलेलं आहे ते. सप्तद्वीप नवखंडे आणि अनंत ब्रह्मांडे त्याहुनी हे हो उदंड पुण्य जोडेल नामे. म्हणजे आळंदी या नामे हा असाच अर्थ आहे. सप्तद्वीप नवखंडे साप्तद्वीप 9 खंड म्हणजे आशिया खंड ते काय असं ते मोजून पहा आपल्याला नाही सांगता यायचं. 7 द्वीप 9 खंड त्या आणि अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडात त्या सगळ्याहून आळंदी मोठी आहे. त्याहुनी हे हो उदंड पुण्य जोडेल नामे. नुसतं आळंदी 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 एवढंच म्हणा तरीही पुण्य प्राप्त होईल. 3च अक्षर महाराज. तेही नाही मुखाले तर आमच्या तोंडाला पपेजाईचंच नाव येतंय. बर आता शेवटचं सांगतो. आधी सांगितलं पूजा करा. आता मोजा किती झाले. पूजा करा नाही जमलं दर्शन घ्या. उत्तमोत्तम थोर. हा 80 उत्तमोत्तम थोर. हा नाम त्याच्या पुढचं एक नाम घेतात तरेल चराचर ऐसा सुलभ ठाव रुक्मिणी. नाही थांबा आठवलंच पाहिजे. 80 तीर्थे उत्तमोत्तम अनिक नाही असम. 80 तीर्थे उत्तमोत्तम अनिक नाही असम. नाही ते पहिलं सांगितलं तेच बरोबर आहे. काय काय सांगितलं होतं माझे विठ्ठल विठ्ठल. आहे प्रमाण आहे ते.
माझ्याही काय लक्षात येणं काही काही नाही. बरं परत सांगू, यांना तरी कुठं काय कळत तुम्ही असले का मला काळजी वाटत नाही, आणि तुम्ही नसल्यावर बी काळजी वाटत नाही. तुम्ही असल्यावर का काळजी वाटत नाही, मला चुकलेलं ते सांगत येत, आणि ते नसल्यावर काळजीच वाटत नाही का चुकलेलं तुम्हाला अक्षरही कळत नाही. काय सांगून पाहिजे विठ्ठल विठ्ठल हे उत्तमोत्तम थोर सकळ जीवाशी माहेर नाम घेता तरेल चराचर तो हा सुलभ ठाव रुक्मिणी. विठ्ठल विठ्ठल हे उत्तमोत्तम थोर समाधीच्या अभंगात सर्व जीवांशी माहेर. आळंदी हे सर्व जीवाचं माहेर आहे. नाम घेता तरेल चराचर. आळंदी 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 हे नाव घ्या. काही बिल्डिंग वाल्यांनी अलंकापुरम नाव टाकलं, एकदम बरोबर आहे त्यांचं महाराज, असंच नाव असलं पाहिजे महाराज. तो हा सुलभ ठाव रुक्मिणी फार सोपं आहे. म्हणा नुसतं आळंदी आळंदी. आता आधी सांगितलं पूजा करा, नाही जमलं दर्शन घ्या, नाही जमलं दृष्टीने माऊलीने हाळा, नाही जमलं सिद्धेश्वराची पूजा करा, नाही जमलं सिद्धेश्वराला नमस्कार करा, ते नाही जमलं तुम्ही आकडे तर मोजा 5 झाले. ते नाही जमलं अजान वृक्षाची पानं खाऊन अनुष्ठान करा, ते नाही जमलं अजान वृक्षाखाली कथा ऐका, ते नाही जमलं सुवर्ण पिंपळाची पूजा करा, ते नाही जमलं सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घाला, ते नाही जमलं सुवर्ण पिंपळाला नमस्कार घाला. किती झाले? 10 मंदिरातले. आता बाहेरचं ऐका, हे 10 मंदिरात आहेत सगळं. बाहेर राहून काय करा? अनुष्ठान करा. 11 तर म्हणा, बाहेर राहून अनुष्ठान करा. ते नाही जमलं आळंदीत तप करा, ते नाही जमलं आळंदीत जप करा. 13 ते नाही जमलं आळंदीत पंगत घाला, ते नाही जमलं आळंदीत कीर्तन करा. किती झालं? 15. तेही नाही जमलं तर 16वं सांगतात की आळंदीला दरवर्षी या. ते नाही जमलं जीवनात एकदाच या. किती झाले? 18 झाले. देवा माझे बोट तर 16 17 नाही 17 झाले. हा बरं 17 तर 17. आता होकल सगळं मागून परत घेऊन यावं लागेल. 17 या. बरं ते नाही जमलं 14 अक्षराचा जप करा. ते नाही जमलं 4च अक्षर म्हणा ज्ञानदेव. ते नाही जमलं 3च अक्षर म्हणा आळंदी. किती झालं? 20. आता 21वं शेवट आहे. 21व्या शतकाकडे वाटचाल आहे, एवढं ध्यानात धरा. 21वं काय आहे? 21वं ज्ञानोबरायचं ध्यान करा. हो स्मरण करा, ध्यान करा. कसं ध्यान करा? 1-2 मिनिट सगळे डोळे झाका. कोणी डोळे उघडे ठेवायचे नाही. जो डोळे उघडे ठेवेन पप्याची आईच मरून जाईन त्याची. हां बरं पप्याच्या आईचा. आणि मग डोळे झाका. असंच ध्यान करायचं माऊलीचं. आपण आळंदीत आलो, बर आज वारी ध्यान केलं पाहिजे. इंद्राणीच्या काठावर गेलो, बर कपडे काढले, बर इंद्राणीमध्ये स्नान केलं, बर 12 ठिकाणी गंध लावला. वारकऱ्याने 12 ठिकाणी गंध लावला पाहिजे. बर कपडे घातले, बर खांद्यावर पताका घेतली, बर प्रदक्षिणा सुरू केली. निघालो तिथून जोग महाराज समाधी दर्शन घेतलं. बर तिथून पुढं चला सोनोपंत मामांचा पुतळा आहे, मामांच्या पुतळ्यात दर्शन घेतलं. बर पुढं आलो पखवाजाची गल्ली. तिथून पुढं आलो मनकर्णिका तीर्थ आहे. तिथून माऊलीचा पितळी गणपती दिसतो बघा. तिथून दर्शन घ्या, फिरा. तिथून पुढं चला. उजव्या हाताला गेले का गोरोबा काका मठ आहे. काकाची समाधी दारातूनच दिसते, दर्शन घ्या. परत उजव्या हाताला तिथंच गणपती, दर्शन घ्या. पुढं चला. उजव्या हाताला रंगनाथ गुरुजी स्मारक आहे, गुरुजींची मूर्ती दिसते, दर्शन घ्या. पुढं चला. पुढं मंडईवाली धर्मशाळा आहे, तिथं माऊलीवरच्या पाठीवर मांडे भाजवल्याची मूर्ती, दर्शन घ्या. पुढं चला. उजव्या हाताला भिंत चालवलेली, दर्शन घ्या. उजव्या हाताला कालभैरवनाथ आहे, दर्शन घ्या. पुढं चला. हजेरी मारुती, दर्शन घ्या. पुढं चला. आपण मरकळ चौकात आलो, तिकडं मरकळकडे जायचं नाही. पुढं चला. पुढं चालल्यावर चरोली चौक येतो, त्या चरोली चौकात पांडुरंग रुक्मिणीची छोटीशी मूर्ती, दर्शन घ्या. पुढं चला. डाव्या हाताला पोलीस स्टेशन आहे, पण आपल्याला काय जायचं योगच नाही तिथं. पुढं चला. डोळे उघडू नका, डोळे झाका. पुढं चला. मग आलो इंद्राणीच्या काठावर. मग पुंडलिकाच्या मंदिरापाशी आलो. नंदीचं दर्शन घ्या. बरं पुंडलिकरायचं दर्शन घ्या. भला भला पुंडलिका मनात सगळा अभंग म्हणा. बरं पुढं चला. माऊलीच्या पुंडलिकाच्या पाठीमागे या. तिथं चक्रतीर्थ आहे. तिथं चक्रतीर्थात पुन्हा पाय धुवा. बरं पताका बुडवा, पताकाचं तीर्थ घ्या. बरं आणि चला या जोग महाराज समाधीपाशी. वा संपली प्रदक्षिणा. चला पुढं आता माऊलीच्या मंदिराकडे. तिथूनच चढा. तिथं शनी मारुती आहे, शनिरायाचं दर्शन घ्या, मारुतीरायाचं दर्शन घ्या. पुढं चला. आले हैबत बाबाच्या पायरीपाशी. पायरीचं दर्शन घ्या. पायरीवर पाय ठेवू नका, वरच्या पायरीवर पाय ठेवा. ठेवला, वर चढा. आले मंदिरात या. कासवापाशी माऊलीला साष्टांग दंडवत घाला. वा बरं उठून उभा राहा. पुन्हा हैबत बाबाच्या पायरीकडे पहा. बरं उजव्या डाव्या हाताला गरुड हनुमंत दर्शन घ्या. बरं आणि चला हैबत बाबाच्या ओरीकडे चला. हैबत बाबाची ओरी आहे, ओरीचं दर्शन घ्या. तिथून खाली या. प्रदक्षिणा करायची माऊलीच्या मंदिराला. मग नाथपाराचं दर्शन घ्या. बरं तिथं भोजलिंग काकाची समाधी, दर्शन घ्या.
केशरीनाथ स्वामीची समाधी दर्शन घ्या, लक्ष्मीनाथ स्वामीची समाधी, 3 समाधी आहेत तिथं, दर्शन घ्या. झालं, या बाहेर. बर, गणपती मंदिरात या, गणरायाचं दर्शन घ्या, बाहेर या. आले, बर. पुढं या सिद्धेश्वराच्या तिथं या, तिथं पार्वतीचं मंदिर आहे, त्याला मुक्ताई म्हणतात, ती पहिली पार्वतीचं दर्शन घ्या. बरं, तिथं माऊलीचं तीर्थ बाहेर पडतं, तीर्थ घ्या. बरं, तिथून नंदिकेश्वराचं दर्शन घ्या. बरं, नंदीला प्रदक्षिणा करताना माऊलीच्या चांदीच्या पादुका मांडलेल्या, दर्शन घ्या. बरं, फुल प्रदक्षिणा करा. बरं, या सिद्धेश्वराच्या मंदिरात हा वाकाखाली जरा दर्शन घ्या. हा वरून जे पाणी पडतंय ते तीर्थ म्हणून घेऊ नका, ते पिंडीवर पडल्यावर तीर्थ होतं, वरून पडायच्या आधी तीर्थ कसं होईल. तसं शिवलिंगाचं दर्शन घ्या, बाहेर या. आले, बाहेर एक पिंपळ आहे, दर्शन घ्या. पुढं चला, आजान वृक्षाच्या बागेत या. आजान वृक्षाच्या बागेत आल्यावर बाग चढताना उजव्या हाताला मारुती, दर्शन घ्या. बरं, बागेत चढले का आजान वृक्षाचं दर्शन घ्या. तिथं 5 ओव्या वाचा, पारायण करणारी 108 पारायण करणारी साधक आहेत, त्यांचं दर्शन घ्या. देवाने आपल्याला फार पैसे दिले, 100 रुपये दक्षिणा ठेवा त्यांच्या ज्ञानेश्वर. बरं, या खाली आले, तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, दर्शन घ्या. तिथं माऊलीची पालखी मांडलेली, दर्शन घ्या. बरं, पालखीला खांदा द्या, उचलू नका, फक्त खांदा द्या, खांदा काढून घ्या. बरं, या सुवर्ण पिंपळापाशी नंदीचं दर्शन घ्या, पिंपळा पुढं नंदी. महादेवाचं दर्शन घ्या, शिवलिंग दर्शन झालं का बरोबर 7 प्रदक्षिणा करायच्या. 1 2 3 4 5 6 7 झाल्या. आणि चला या विना मंडपात, तिथं विनेकऱ्याचं दर्शन घ्या. मंडपाच्या मधोमध उभे राहा, माऊलीकडं तोंड करा, माऊलीकडं नका वर पा, पांडुरंगाचा फोटो आहे, दर्शन घ्या. उजव्या हाताला माऊलीचा फोटो आहे, वा. त्या फोटोवर फेटा आहे, फेट्याला मोत्याचा तुरा लावलेला आहे काशीकारांनी, वा. दर्शन घ्या. घेतलं, पाठीमागं पहा हैबत बाबा आहेत, त्याच्या पाठीमागं पहा नामदेव महाराज आहेत, आणि डाव्या हाताला बघा तुकोबर आहेत. बरं, पुन्हा एक दंडवत घाला माऊलीला. बरं, चला पुढच्या मंडपात कारंजा मंडप आहे, तिथे एक दंडवत घाला. बरं, चला पुढं पंखा मंडप आहे, तिथं पूर्वी पंखा बांधला जायचा माऊलीला हवा घालण्यासाठी, दर्शन घ्या. या समाधी मंडपात, वा. समाधीच्या गाभाऱ्यात आलो, आपणच एकटे येत असं ध्यानात धरा. मागं पांडुरंग आणि रुक्मिणीचं दर्शन घ्या. बरं, बसा मांडी घालून समाधी पुढं. बरं, पद्मासन घाला. बरं, समाधीवरील फुलं बाजूला काढली. बरं, शर्ट काढलं, हातातील अंगठी काढा, का माऊलीची पूजा करायची ना, माऊलीला अंगठी रुतल आपली. बरं, आणि बरं, समाधीवर एक तांब्यावर कोमट पाणी घाला, तांब्याने. बरं, घातलं पाणी, हा स्वच्छ समाधी झाली. हा आता एक वाटीभर पिठी साखर माऊलीच्या समाधीवर घाला. बरं, वाटीभर मध घाला. बरं, वाटीभर दही घाला. बरं, गावरान गाईचं दूध समाधीवर ओता, आणि उजव्या हाताने चोळा, डाव्या नाही. हा गोड माऊलीला चोळा, हा वरचा भाग, त्याच्या खालची पट्टी, त्याच्या खालची पट्टी, त्याच्या खालची पट्टी, शेवटपर्यंत. वा, सुंदर. ते सगळं तीर्थ एका वाटीत गोळा करा. वा, एक आंबा पिळा माऊलीवर. आता आंब्याचा सीजन नाही, ध्यानात काही येतं. बरं, आंबा पिळा. बरं, थोडीशी केळी टाका. वा, केळीने अभिषेक करा. वा, झालं, सगळं तीर्थ एका वाटीत काढून घ्या. काढलं, हा आता कोमट पाण्याने माऊलीला स्नान घाला. वा, सुंदर. 1 तांब्या, बरं, 2 तांब्या, 3 तांबे, 4 तांबे, 5 तांबे. 5 तांब्याने स्नान घातलं, हो. बरं, नव्या टॉवेलने माऊलीची समाधी पुसून काढा. वा, पुसली. अत्तर चोळा माऊलीच्या समाधीवर, 1 नंबरचं क्लास 1 अत्तर. बरं, चंदन उघडला. हा माऊलीच्या समाधीवर ओम काढा आपल्या उजव्या हाताने. वा, सुंदरपैकी ओम काढला. वा, माऊलीला बुक्का लावा, माऊलीला बुक्का आवडतो, हा तुळशी बुक्का लावा. हा एक नवं वस्त्र घाला उपरणं. वा, आणि एक चांगला तुळशीचा हार घाला. वा, 5 सफरचंद ठेवा. बरं, 5 डाळिंब ठेवा. बरं, 5 चिकू ठेवा. बरं, 5 केळी ठेवा, गावरान केळ्या. बरं, आणि 5 संत्री ठेवा, त्याच्यावर तुळशी ठेवा. वा, तुळस ठेवल्याशिवाय प्रसाद मान्य होत नाही. बरं, वाटीभर शेंगादाणे भाजलेले माऊलीला नैवेद्य येतो, आणि फुलपात्रभर गावरान गाईचं दूध ठेवा. ठेवलं, समाधीला नमस्कार करा. हा आता उघडा डोळे. वा, असं रोज माऊलीचं ध्यान करा. ज्ञान देवे धरिता ध्यान, ध्याता होय समाधान, जीवी शिवी परिपूर्ण, एक रात्री कीर्तने. सकाळी स्नान झालं का काही डोक्यात घ्यायचं नाही, एवढं रोज ध्यान करायचं असं. वा, संध्याकाळी घोंगडी टाकली झोपायला का घोंगडीवर हे ध्यान करायचं, मगच झोपायचं. ज्ञान देवे धरी तुमचे तयाचे स्मरणे जळती पातके, सांगत पंढरीनाथ सेना म्हणे. माऊलीचं रोज स्मरण करा. कितवं झालं हे? 21वं. कोणी म्हणाल महाराज लय वाट डोळे आवळून धरले, पण माऊलीची समाधी ध्यानात आली नाही. खरंच इथं प्रत्येकाच्या आलेली, पण एखादं धरून बांधून आणलेलं असते वारीला. ते म्हणत माझ्या समाधी काय डोळ्यापुढं आली नाही. 22वं सांगतो.
इंद्रायणीच्या नदीमध्ये मोठा पोल, एक मोठा दिवा लावलेला खांब आहे बघा. बर चढ वर. हा 22 काय इतक्या वर कशाला चढायचं, टाकोडी खाली. हा अहो मी मरण ना, आता तुमचा तेवढाच अधिकार राहिला. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडले कवरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सर्वांनी हात वर करायचे. आपण तुकोबरायची वारकरी होतो. तुकाराम तुकाराम कुंडले कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सर्वाला एक मागणं आहे. आज आळंदीतून बरेच वारकरी आजच मागं जातात, काही उद्या मागं जातात. एक दिवस मुक्काम माऊलीसाठी करा उद्याचा. आज एक थांबा, उद्या एक थांबा. परवा समाधी सोहळा आहे. समाधीला ओलांडून जाऊ नका. त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही न करे का उद्वेग, तुझे काय उद्वेग असतील मागं ठेव. अलंकापुरी समाधी प्रसंग करी करी लवलाया. त्रयोदशी उत्तम थोर करील दिंडी पताका गजर, टाळ मृदंग झनत्कार तरी तो सकळ कुळतारी. आणि म्हणून त्रयोदशीची समाधीची फुलं टाका आणि मग जा. आणि अमावश्याला काल्याला थांबले, आज उकच लाभ आहे. तुम्ही म्हणताल परत काय घालताना गळ्यात. त्रयोदशीपर्यंत तरी थांबा. गोरे महाराजाचा कार्यक्रम चालू आहे. सगळ्या मंडळीला विनंती की फुलं टाकल्याशिवाय जाऊ नका. आणि समाधी ऐका. जो कोणी बैशेल समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची. समाधी श्रव विरक्ताची पतिता वाराणसी, कोटी कुळे त्याची उद्धरील. मायबाप समाधी ऐकल्याशिवाय जाऊ नका, एवढे हात जोडून विनंती. आदरणीय रमेशजी महाराज गोरे, फार गोड स्वभाव, गोड व्यक्तिमत्व, हात गोड, स्वभाव गोड, नियोजन गोड. नाद नाही करायचा, कोणी हात नाही धरायचा, पायच धरायचे. अतिशय गोड. आणि आम्हालाही त्यांनी जवळ घेतलंय. अशा महाराजांवर आपलं प्रेम पुन्हा पुन्हा वाढत राहो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. माझा बसलेला आवाज तुम्ही एवढ्या वेळ मान्य करून घेतला म्हणून तुम्हालाही सगळ्याला मी तुमच्या चरणारविंदी अभिवादन करतो आणि सेवा आटोपते घेतो.